नमस्कार. सुवर्ण मेजवानी ब्लॉग्समध्ये आज आपण शिमला मिरचीची आचारी स्टाईलने भाजी बघणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. ही भाजी आपण टिफिनला देखील देऊ शकतो. त्याचबरोबर जर का तुमच्या घरात लहान मुलं शिमला मिरची खात नसतील, ते देखील आवडीने खातील. इतकी सुंदर आणि रुचकर आपली ही शिमला मिरचीची भाजी इथे बनून तयार होते. तर इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे, जी की आपण मोठी जी शिमला मिरची असते ती न घेता मी इथे छोटी शिमला मिरची घेतलेली आहे. तर त्या शिमला मिरची मी व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यांना अशी बारीक स्लाइसमध्ये 2 भागामध्ये मी इथे कट करून घेत आहे. इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की या शिमला मिरच्या खूपच छोट्या आहेत, मोठी का नाही घेतली? तर मोठी शिमला मिरची आणि या छोट्या शिमला मिरचीचा खूपच फरक पडतो, कारण या छोट्या शिमला मिरचीचा टेस्ट हा वेगळा असतो आणि मोठ्या शिमला मिरचीचा टेस्ट हा वेगळा असतो. तर इथे मी जी काही शिमला मिरची होती ती देखील बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेली आहे आणि जो काही आपल्याकडे कांदा होता तो देखील मी इथे तसाच कट करून घेतलेला आहे. एकीकडे गॅसवर मी कढई चढवून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे मी इथे तेल घातलेलं आहे. तेल चांगल्यापैकी तापून झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि एक हिरवी मिरची जी असते, लोंगी मिरची असो, जी तुमच्याकडे हिरवी मिरची अवेलेबल असेल, ती हिरवी मिरची तुम्ही इथे बारीक किंवा उभ्या स्लाइसमध्ये चिरून घालायची आहे. हिरवी मिरचीची फोडणी देऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो कांदा आणि ढोबळी मिरची चिरलेली होती ती देखील त्यामध्ये टाकायची आहे. तुमच्याकडे जर तिखट जास्त खात असतील, जर जास्त स्पायसी खात असतील, तर तुम्ही हिरवी मिरची ही थोड्या जास्त प्रमाणात यूज करू शकता. तर इथे मी जी काही आपण ढोबळी मिरची आणि कांदा त्यामध्ये घातलेला आहे कढईमध्ये, तो व्यवस्थित असा परतून घेत आहे. शिमला मिरचीची भाजी बनवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ती म्हणजे शिमला मिरचीमध्ये मॉइश्चर जास्त असतं आणि त्यामुळे ती लवकर शिजून होते. तर त्यासाठी आपण ती जास्त शिजवायची नाही आहे, म्हणून अधूनमधून ती परतत राहायची आहे. आता त्यामध्ये 1 चमचा आपण लसूणची पेस्ट घालायची आहे, ती देखील व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. आता परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर आणि त्याचबरोबर थोडीशी चटणी पावडर देखील टाकायची आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त तिखट मिरची अशी करू शकतात. तर इथे देखील आपण सगळे मसाले व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत. एकजीव होईपर्यंत आपण हे सगळे मसाले असे परतायचे त्या शिमला मिरचीमध्ये. आता त्यानंतर आपण त्यामध्ये एक बेसिक इन्ग्रेडियंट म्हणजेच महत्त्वाचं जे आहे ते घालणार आहोत, ते म्हणजे आचारी मसाला. तर 1 चमचा पोहे खायचा जो चमचा असतो तो चमचा भरून इथे मी एक आचारी मसाला, म्हणजेच आपण जे लोणचं तयार करतो, मग ते कैरीचं लोणचं असो किंवा हिरवी मिरचीचं लोणचं जे असतं ते मिरचीचं लोणचं असो, त्यात जो मसाला घालतो तो मसाला आपण त्यामध्ये घालायचा आहे 1 चमचा आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर आपण काय करतो, कधी भाजी करत असताना स्टार्टिंगलाच कांदा टोमॅटो मऊ पडावा म्हणून त्यामध्ये अगोदरच मीठ घालत असतो. तर यामध्ये तसं नाही करायचं आहे. भाजी चांगल्यापैकी मसाले वगैरे सगळे ॲड झाल्यानंतर, चांगले परतून झाल्यानंतर लास्टमध्ये आपल्याला इथे मीठ हे घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर काही टायमाला कसं होतं, आपण जेव्हा दही टाकतो भाजीमध्ये, दही देखील फाटत असते. तर दही फाटू नये म्हणून अगोदरच दही ही फेटून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरती गॅस असेल तेव्हाच आपण त्यामध्ये दही ही ॲड करायची आहे आणि व्यवस्थितपैकी दही वगैरे ॲड करून झाल्यानंतर 1 किंवा 2 चमचे पोहे खायचा जो चमचा असतो तो भरून आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. त्याच्याने भाजीला चव देखील छान येते. तर इथे आपली ही भाजीला आपण फक्त 2 मिनिटासाठी वाफ काढायची, जास्त नाही. तर इथे आपली ही शिमला मिरचीची भाजी बनून तयार झालेली आहे. तर इथे शिमला मिरचीची भाजी बनवत असताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे त्यामध्ये पाणी बिलकुलही ॲड करायचं नाही आहे आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट हे जास्त प्रमाणात असं घालायचं नाही आहे. तर इथे आपली शिमला मिरचीची भाजी ही बनून तयार झालेली आहे. तुमच्याकडे भाजी नसेल, हिरवी भाजी नसेल, तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि डब्याला दिली तरी चालेल, खूपच छान लागते. त्याचबरोबर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा. धन्यवाद.